पुण्यामध्ये आपण पाहतोय पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 19 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी परिसरातील मागील 3 दिवसांमध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय, तर हडपसरमध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय। आता मृतांची संख्या 19 वर गेलेली आणि अद्यापही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांना अटक झालेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव जोडले गेलेले आहेत। सचिन, हा आकडा वाढतोच आहे मृतांचा, काय अधिकची अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की विषारी दारूमुळे गेले 2 दिवसांमध्ये जी मृत्यू झालेला आहे त्याच्या आकड्यात वाढ होत आहे। एकूणच पुण्यातला जर आकडा पाहिला तर आज 7वा बळी जो आहे तो पुण्यात गेलेला आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये 12 जण गेलेत। अशा प्रकारे 19 जणांचा आतापर्यंत या विषारी दारूमुळे पिऊन जे आहे ते मृत्यू झालेला आहे। आज सकाळी जो आहे तो हडपसर परिसरातील सॅम्युअल धैरम नावाचा जो व्यक्ती होता त्याचाही या ठिकाणी काल आणि आज 2 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये खरं तर भरती करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला आहे। एकूणच या ठिकाणी पाहतोय की अजूनही काही जण जे आहेत त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळं जी विषारी दारू पिल्यामुळे मृत्यूचे प्रमाण जे आहे ते आता सध्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते। सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मृतांचा आकडा आता 19 वर पोहोचलेला आहे, आणखीनही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत।